भंडारा जिल्ह्यातील एएनएम जेएनएम आरोग्य सेविका बेमुदत संपावर गेलेले आहेत। तर मागील 15 ते 20 वर्षांपासून सेवा देत असून देखील त्यांना शासनाने शासकीय सेवेत सामावून घेतलेले नाही। तर अद्यापही या परिचारिका कंत्राटी पद्धतीनेच आरोग्य विभागात सेवा देत आहे आणि या विषयाला घेऊन अनेकदा शासन स्तरावर बैठका सुद्धा झाल्या आहे, मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही। म्हणून जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील अशी भूमिका घेतली आहे। एलएसी म्हणून 17 वर्षापासून काम करत आहे आणि आम्ही याच्या आधी पण बरेच आंदोलन केले। याच्या आधी आम्ही 37 दिवसाचं जे आंदोलन केलं त्यानंतर शासनाने 14 मार्च 2024ला जो GR काढला त्या GRची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। त्यामुळे आम्ही खूप संतप्त झालो आणि आम्हाला असं वाटत आहे की तो GR काढून सुद्धा शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, आमच्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि आमचं घरदार ज्या कुटुंब ज्याच्यावर चालत आहे ती नोकरी सुद्धा आम्ही धोक्यात घालून आज इथे उभे आहोत आणि रस्त्यावर आले आहोत, कारण शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही। अजूनपर्यंत कुठल्याही GRची अंमलबजावणी झाली नाही आणि जे मागे राहिले आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी जे आम्ही निवास संरक्षण वगैरे मागणी करत आहोत ती सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही। म्हणून आम्ही ह्या शासनाच्या विरोधामध्ये इथे उभे झालेले आहोत। विभागामध्ये मागच्या 20 वर्षापासून 2005 पासून कार्यरत आहे आणि 20 वर्ष झाल्यानंतरही जे महाराष्ट्र शासन सरकार आहे त्यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून आतापर्यंत 52 मीटिंग झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये काहीच तोडगा निघालेला नाही आहे की यांना समायोजित करण्यात आले। आपण पाहतो की ग्रामसेवकांना 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना समायोजित करण्यात येते, शिक्षण सेवकांना 3 वर्ष झाले, पण आम्ही 20-20 वर्ष सेवा करून आरोग्य डिपार्टमेंटची कोरोना काळात आमच्या एएनएम जेएनएम यांनी अतिशय महत्त्वाचे कार्य करून सुद्धा आज त्यांना अतिशय तुटपुंज्या पगारात त्यांना सरकार कामावर ठेवत आहे, हे बरोबर नाही। म्हणून या शासनाच्या विरोधामध्ये आम्ही हा आंदोलन पुकारलेला आहे। हा बेमुदत आहे, याचा पूर्ण आमचे जे 90% किंवा 100% कर्मचारी आहेत ते महाराष्ट्र राज्यामध्ये बेमुदत संपावर गेलेले आहेत। त्याच्यामुळे आमचा जो आरोग्य विभाग आहे हा आरोग्याच्या याच्यामध्ये अतिशय जे पेशंट आहेत त्यांना सेवा मिळत नाही आहे, ताण येत आहे। आम्ही जेथपर्यंत कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सेवा करून सुद्धा आमच्या एएनएम बिगींना जो न्याय मिळत नाही, अतिशय तुटपुंज्या पगारात त्यांनी राबवून घेत आहेत, हे आम्हाला मान्य नाही आहे। लवकरात लवकर शासनाने याबद्दल लवकर निर्णय घेऊन जो शासनाने 24 मार्च 2024 रोजी जो GR काढलेला आहे त्या GRची अंमलबजावणी करून तात्काळ 10 वर्षावरील लोकांना लवकरात लवकर त्यांनी परमनंट करावं आणि त्यांच्या परमनंट करण्यासोबतच त्यांना मानधन वाढ द्यावी, जे नवीन लोक आहेत अशा प्रकारचं आंदोलन याच्यासाठी आम्ही करत आहोत। हा आंदोलन जेथपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तेपर्यंत आमचा काम बंद आंदोलन राहील असे मी शासनाला सांगू इच्छितो।